बापू, आवाज तरी दुकान बंद ठेवायचं. अरे बंद ठेवून काय करतोयस? कोण फुकट खायला घालणार आहे का? का कोण म्हणणार आहे बापू ठेवा 50-50 रुपये तुमच्याकडं? होय बापू. आणि समजा मी तुम्हाला दिलं तर? आता तू चेष्टा करायचा राहिला होतास. रावल्याने तर चेष्टाच मांडली. हा अयो हाय का आता मी काय केलंय? तू काय करत नाहीस ह्योच मोठा प्रॉब्लेम आहे. बर बर, आता दिवाळीत तर भांडू नका. आणि बापू, मी काय तुमची चेष्टा करत नाही. मग हात पुढं करा. कशाला? अहो करा तर. आजा हिर का एवढे पैसे? का लॉटरी बिटरी लागली का काय? बापू, ही तुमच्याच कष्टाची कमाई आहे. मी नाही समजलं. अहो त्या सतीश कदमाकडनं पोलिसांनी वसूल करून घेतल्यात. ज्या विश्वासानं तुम्ही हे पैसे माझ्या हातात दिलं होतं ना, त्याच विश्वासानं तुमचं तुम्हाला माघारी देतोय. आजा खरं सांगू, मला वाटलं होतं हे पैसे आता गेलंच बरं. अहो असं कसं जातील? तुमच्या कष्टाचे पैसे आहेत. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गेलेली लक्ष्मी परत आली. बापू, तुमचं स्वप्न पूर्ण करा आता. तुमचं सलून नाही ना, आता तुम्हाला पाहिजे तसं करा. हा होय, एकदम न्यू मॉडर्न व्हायला पाहिजे नावाप्रमाणे. आम्ही आहेच की तुमच्या मदतीला. बापू, अहो बाप्पू रडायला काय झालं? राहुल्या, हे आनंदाचे अश्रू आहेत. असं बी असतंय वय? मग माझ्या डोळ्यांचा काय प्रॉब्लेम आहे काय? मला आनंदाच रडूच येत नाही. तुला नाही कळायचं, ग बस. हे असंच असतंय. अरे पैसे मिळाल्यावर आनंद तर होणारच ना. होय पोरांनो, मला फक्त पैसे मिळाले म्हणून आनंद झालेला नाही, तर माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही दोघं माझ्या संगती आहात हे ऐकून मला आनंद झाला. हे घे. अयो बाप्पू, 500 रुपये. थँक्यू. बघितलेस कसं अर्धवट ऐकते ते? अरे हे पैसे बी तुला दिलेले नाहीत. मग जा त्याच पेढ घेऊन ये, पेढ. आप किसी का बचा है क्या दिवाली का फरार? शीतल किधर आई है अभी तक? हाँ, आ गई. शुभ दीपावली. तेरे को भी. चाची शुभ दीपावली. शुभ दीपावली. तेरे को 100 साल की उम्र है का? मैंने अभी यास्मीन को बोला, शीतल अभी तक क्यों नहीं आई? यास्मीन, यो फराळाचा डबा आणि यो तू खायचा नाही, कळलं का? क्यों? यो चाचा चाची आणि जम्यासाठी हाय. आणि मला ग त्यासाठी घरी यावं लागते. काही जरूरत नाही. त्यापेक्षा तूच आमच्याकडे फराळ कर. तुमच्यापेक्षा जास्त फराळ असतो आमच्यात, आणि ते पण व्हरायटी. अख्खा गाव आम्हाला फराळ आणून देतो. पण अख्ख्या गावात आमच्या घरची कानोली सगळ्यात भारी असती, एवढं लक्षात ठेव. खरंय बाई. पण तू काय मदत केलीस का नाही? केली की. खायला अय, खायला नाही, चांगलं सारण भरून मीठ चक्री फिरवून दिलेत कानोली तळायला.
मग तर टेस्ट करनाच पडेगा. वय तुम्ही आणि चाचा दोघं बी करा. यास्मिन चल आपण फौजींकडे जाऊन येऊ. त्यांना अजून फराळ दिलाच नाही. जा बाई, गांव के सभी लोग हनुमान फौजी को फरार देते, लेकिन वो तुम्हारे डब्बे की वाट बघते. वय फौजी काकांबरोबर जे काय घडलं ते लई वाईट झालं. कारगिलच्या युद्धामध्ये त्यांचा हात काय गेला तर त्यांचं लग्नच मोडलं. नंतर आई बाबा बी गेलं. नातलग बी कोण नाही. आता अशा वेळेला आपणच त्यांच्या बरोबर राहायला पाहिजे का नाही? खरंय शीतले, तू लय समजूतदार आहे. ही आणि समजूतदार. अम्मी, इसका ना कुछ भरोसा नहीं है. गडी में बदलती है. ऐ गप. चल जाऊया. चल बाई, जाते. चल येऊ का? हा. फौजी काका शुभ दीपावली. शुभ दीपावली. तुम्हा दोघींना बी शुभ दीपावली. बाकी मला आवडलं बरं का. ते हॅपी दिवाळी म्हणण्यापेक्षा शुभ दीपावली म्हणलात ते. मग काय तर आपला सण आहे म्हणल्यावर शुभेच्छा बी आपल्या भाषेतच पाहिजेत ना. खरंय. बाकी काय विशेष? तुमच्यासाठी दिवाळीचा फराळ आणलाय. अरे वा, मी कधीपासून वाट बघत होतो. अरे वा, बेस्ट आहे. आता कुठे दिवाळी सुरू झाल्यासारखी वाटायला. गोबी का बस ना. ये बस का. कसं आहे ना शीतल, आम्ही जेव्हा आर्मीत होतो ना तेव्हा मला वाटायचं की दिवाळीची सुट्टी आम्हाला मिळायलाच पाहिजे. मग काय सगळेच अर्ज करायचे सुट्टीला. पण आता सगळ्यांना सुट्टी कशी मिळेल ना. मग आम्ही काय करायचो, जसं नवीन लग्न झालं असेल ना त्याच्यासाठी माघार घ्यायचो. आता तूच सांग, जर सगळे जवान सुट्टीवर गेले तर या देशात कुणाला तरी दिवाळी साजरी करता येईल का? आपल्या दारात दिवे पेटावेत म्हणून तिथं किती दिवे विजत असतील याची कुणाला कल्पना बी नाही. आणि याच भावनेने आम्ही बॉर्डरवर उभं राहायचो. दिवाळीसाठी सुट्टी मिळावी म्हणून तवा जीवाचं जे रान करायचो ना एवढं मन रमत नाही आता इथं. आधी वाटाव घरी यायचं, आता घर खायला उठतंय. माणूस कधीच समाधान नसतो. कायम नदीच्या दुसऱ्या बाजूला हिरवळ आहे असं वाटत राहतं त्याला. मग तिकडची ओढ लागते.